सीडीआरनुसार जे कोणी असतील त्यांचंही नाव गुन्ह्यात समाविष्ट करा, वैभवी देशमुख यांची ही मागणी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पोलीस माहिती देत नाहीत असा आरोपही वैभवी देशमुख यांनी केलेला आहे। आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या असं त्या म्हणतात। वैभवी देशमुखांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। आपल्यासोबत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आहे। मला सांग, जवळपास घटनेला महिना उलटून गेलेला आहे। मला रस्त्यावर उतरून कुठेतरी संघर्ष करावा लागतो। आज तुम्ही इथं मोर्चासाठी आलेले आहेस, तू काय भावना काय आहेत? भावना ह्याच आहेत की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या। आणि जे आज लोक रस्त्यावर येत आहेत तो त्यांचा आक्रोश, हा जो आक्रोश आहे तो भावनेचा आक्रोश आहे। ते सुद्धा यातून न्याय मागतायत। सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय द्या। पोलीस तपासात कुठेतरी सहकार्य करीत नाहीत असं तुझं म्हणणं आहे। काय नेमकं पोलिसांकडे माहिती मागितली होती, काय त्यांनी दिलेलं नाही, काय नेमकं तो काय विषय? म्हणजे मी तर स्वतः गेले नाहीये, पण कुटुंबीय किंवा गावकरी गेले असतील त्यांना विचारायला, तर त्यांनी म्हणजे विचारून सुद्धा सांगितलेलं नाहीये की तपास कसा चालू आहे व तो कोणत्या दिशेने चालू आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला आणि सरकारला माझी एकच मागणी आहे की आम्हाला वेळोवेळी तपास कळवण्यात यावा। पोलीस प्रशासन जर आम्हाला या केस बद्दल काही सांगतच नसतील तर म्हणजे समाधानी आम्ही तर आता नाहीतच म्हणण्यात काही हरकत नाहीये। पण माझी एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला, त्यांनी आम्हाला हा तपास वेळोवेळी कळवण्यात यावा। राज्यभरात मोर्चे निघतात, आज धाराशिवमध्ये देखील मोर्चा निघतोय। काय नेमकं नागरिकांना काय आव्हान काय असणार आहे? आव्हान हेच आहे की जसे तुम्ही आजपर्यंत आमच्या सोबत आहात तसेच कायम तुम्ही आमच्या सोबत राहा। तुमच्या साथीमुळेच आज आम्ही या लढ्यामध्ये उतरू शकतोय आणि न्याय मागू शकतोय। आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या एवढीच मागणी आहे। नक्कीच फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भावना जी आहे ती वैभवने व्यक्त केली। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।